नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पितृदोष म्हणजे नेमकं काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृदोष म्हणजे नेमकं काय. तर आपल्या कुटुंबात, परिवारामध्ये कोणीतरी अपघाती, अकस्मात अपमृत्यू, जळून, पाण्यात पडून, सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात किंवा काही कारणानं पितरांना सद्गती मिळत नाही. अशा वेळी ती आत्मा भटकत असते, खूप त्रास सहन करत असते व त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला लागत असतात. यालाच पितृदोष असं म्हणतात बघा. बरेचदा हे पितर खूप त्रस्त असल्यामुळे ते त्यांचा स्वतःचा वंश संपवण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाहीत आणि कुठलं शुभकार्य होऊ देत नाहीत. यामुळं बरेचसेच प्रश्न कुटुंबाला सामोरे जावे लागतं, ज्यात मुख्य म्हणजे संतती न होणं, विवाह न जमणं, जमलेलं विवाह मोडणं, पती पत्नीमधील वाद, घरात नित्य आजारपण, व्यवसायात आर्थिक तोटे इत्यादी कारणं तुम्हाला दिसून येतील. अशा वेळी पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला पंचमहायज्ञाची अगदी सोपी सेवा दिली आहे. तेव्हा प्रत्येकानं पंचमहायज्ञ करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला पितृदोषावरील शेवटचा उपाय म्हणजे भागवत. जो कोणी भागवत ग्रंथाचं पारायण करेल त्याला पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होईल आणि त्यांच्या पितरांना सद्गती लाभेल व पितरांचा मोठा आशीर्वाद त्या कुटुंबियांना प्राप्त होईल. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या भागवत करणं शक्य नसतं. अशावेळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिलं व संक्षिप्त भागवत वाचणाऱ्याला अगदी तेच पुण्य आहे जे भागवत वाचणाऱ्याला आहे. पूर्ण भागवत संक्षिप्त करणं ही ताकद आणि अधिकार फक्त आणि फक्त परब्रह्मांच्या हातात असतो आणि परमपूज्य गुरुमाऊली स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा भागवत खुला केला आहे. तरी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करावं व श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह संपूर्ण भागवत सेवा करावी व अनुभूती घ्यावी, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.